कथा वाचून कॉमेंट्स आणि लाईक नक्की द्या. एवढा भाग तयार करायला सुद्धा खूप मेहनत लागते हो मित्र हो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 8. त्याचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आज त्याने आमचा जीव परत दिलाय आम्हाला, बाबा म्हणाले. आणि जियाच्या समोर अबीरचा चेहरा आला. त्याच्या हातावर झालेली जखम, त्याच्या खिशातला फोन काढताना झालेला त्याला त्रास तिला आठवला. आपल्यामुळे त्याला अजून त्रास काही झाला असेल का? त्याची आज इम्युनिटी म्हणून विचारपूस तर केलीच पाहिजे, पण कशी करू? तिच्याजवळ ना त्याचा कॉन्टॅक्ट न दुसरं काही होते. त्यात तो इतका खडूस असा की जिया त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा की नको या द्वंद्वात राहिली. इतक्यात तिच्या फोनवर धडाधड कॉल्स यायला सुरुवात झाली. तिच्या अभिनेत्री मैत्रिणी, बाकीचे को ॲक्टर्स आणि वेगवेगळ्या डायरेक्टर्सनी तिला कॉल करून भंडावून सोडले होते दिवसभरात. प्रत्येकाने तिची आपुलकीने विचारपूस केली. शेवटी तर डायरेक्टर राम मनसाळीनेही कॉल केला आणि सिक्युरिटीबाबत अलर्ट राहायला सांगितले. आणि लास्टला सियाचा कॉल आला आणि तो तिने रिसीव केला. हॅलो, कुठे आहेस तू जिया? तिचा घाबरा आवाज ऐकून ती म्हणाली, डोंट वरी, मी आहे घरी आणि मी सेफ आहे ग, काळजी नको. जिया, काय ग, तू कळत नाही का तुला? आता एक फेमस ॲक्ट्रेस आहे, मग सिक्युरिटी नाही घेता येत का तुला? लहान मुलासारखं सांगायला पाहिजे तुला वारंवार. आज काहीतरी झालं असतं तर? डोंट यू केअर अबाउट युअर सेल्फ, केअरलेस पर्सन. सियाचं लांबलचक बोलणं संपलं. आय एम सॉरी सिया. काय करू? व्हेरी सॉरी. आता किती जणांना सांगू नाही घेतली सिक्युरिटी? पण आपल्या जवळच्या व्यक्तीपासून किती जपायचे ना. आता तो निमिष. जिया बोलता बोलता थांबली. तिला आता त्याचं नावसुद्धा घ्यायचं नव्हतं. मी तुला आधीच सांगितलं होतं जिया की त्या निमिषची आणि तुझी पेअर नाही जुळत ग. पण नाही, बट डोंट वरी. आता तो निमिष कसा बाराच्या भावात जाईल बघस तू. आधीच्या त्याचा तो ॲक्ट्रेस नाही त्याच्या विरुद्ध तक्रार केल्याचे होते, पण आज त्याच्या पापाचा गळा भरला आहे. खैर है तो ना होना ही था, सिया बोलली. मला तो फ्लर्टी करायचा वाटायचा, पण कधी त्याच्या फिलिंग्सने असं विकृत रूप घेतलं मलाही माहिती नाही. कशाच्या फिलिंग्स ग त्याच्या? त्यांना फक्त त्या कामाशी मतलब असतो. आजकाल ट्रू लव्ह जसे सहजासहजी नाही मिळत. आणि थँक्स टू अबीर भाई, त्याने आज माझ्या जानेमनला वाचवलं. पण मला माहिती आहे तुला वाचून पण तो तुझ्याशी रूढच बोलला असेल, हो ना ग? सिया म्हणाली. आणि जियाला धक्काच बसला. हिला काय माहिती? हिने काय CCTV तर नाही बसवले कुठे? जियाच्या मनात विचार आला. म्हणजे रूढ? जियाने मुद्दाम अधिक जाणून घेण्यासाठी तिला विचारलं. हेच की भाई, सुरुवातीला तुझ्याशी थोडं रूढ वागला होता आणि नॉर्मली तो कोणत्याही मुलीसोबत असंच बिहेव करतो आजकाल. हा पण ते फक्त वरून रूढ असतं. ही इज गुड बाय नंतर साईड. आय एम ग्लॅड दॅट ही हेल्प यू. नाहीतर तो पूर्ण फिमेलच्या हॅटच करतो आजकाल. असो, त्याची काही रिझन्स आहेस. बाय द वे, व्हॉट अबाउट युअर सिरियल? डिड यू ॲक्सेप्ट इट? सिया लास्टला मुद्दामून विषय बदलत म्हणाली. कन्सेप्ट इज जस्ट एक्सलंट आणि मला हॉरर सिरियल करायला आवडेल. बट काय? आय आस्क यू समथिंग? जियाने विचारले. हा बेबी विचार. डोंट माइंड. बट तू सारखी बाई आतून चांगला आहे बट वरून रूढ आहे असं का म्हणतेस ग? एकदा तर म्हणालीस की त्याच्या पास्टमुळे तो असा वागतो. म्हणजे काही झालं आहे का त्याच्या भूतकाळात? दॅट इज चेंज हिज लाईफ, की त्यामुळे त्याचे आयुष्य बदललं? जिया, त्याच्या पास्ट खूप सॅड आहे. बट सॉरी बेब, तो असं अलाव नाही करत सांगायला. आणि मलाही ते योग्य नाही वाटत सांगणे कोणाजवळ. प्लीज डोंट माइंड. आफ्टर ऑल इट्स हिज पर्सनल लाईफ. सिया, ओ इट्स टोटली ओके. जिया बोलली. आता तिला अबीरचा कॉन्टॅक्ट मागायचा होता, पण तिचं धाडस झालंच नाही. सिया उगाच आपल्याबद्दल वेगळा विचार करेल या भीतीने तो मागितलाही नाही. फोन झाला आणि ती तशीच बसून राहिली. काही वेळाने ती डिनरला आली तर TV वर परत महिलांची सुरक्षतेच्या या विषयावर 4 टळकी चर्चा करत होते. नेहमीप्रमाणेच जेवताना ती नॉर्मल वागत होती, जणू काही झालंच नाही असंच. कारण दुःखदायक गोष्टी ती कधीही उगाडून काढत नसे.
आणि तिला नॉर्मल बघून तिच्या मम्मी बाबांना पण बरं वाटत होते. आपली मुलगी शक्य तितक्याच कमी स्ट्रेसमध्ये असावी असं त्यांना वाटत होते, जे साहजिकच होते आणि प्रत्येक आईवडिलांना तसंच वाटतं आपल्या मुलांबद्दल. अभिराज परत शर्विलसोबत ड्रिंक करण्यासाठी बाहेर गेला. काय करणार, दिवसभर त्याला ऑफिसमध्ये स्वप्न आणि स्वप्नातून समोर आलेली जिया दिसत होती. त्याने वारंवार स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अंतर्मन वारंवार त्याला त्या स्वप्नांची आणि जियाची आठवण करून देत होते. आज त्याने थोडी लिमिटमध्ये पिली. दोघेही बारमधून बाहेर आले. आज शांत शांत असलेला अबीरला पाहून शर्विलला आश्चर्य वाटत होते. हे अबीर, व्हॉट हॅपन मॅन? इतका टेन्शनमध्ये का दिसतोयस? नथिंग ब्रो, नथिंग, काही नाही. अबीर एक सुस्कारा सोडत म्हणाला. सो इतका शांत आहेस जो तू नॉर्मली असत नाही. फिर उसकी याद आ गई क्या? शर्विल म्हणाला आणि अबीरने डोळे मोठे केले. हू द हेल शी वॉज? मी तिला ओळखत नाही. शी वॉज माय पास्ट, डोंट ट्राय टू रिमाइंडर. अबीर रागात म्हणाला. ओके ओके, सॉरी, जस्ट मस्करी केली यार. काय मॅटर आहे ते सांग तरी. डोंट नो की मी हेल्प करू शकेन तुला? शर्विल क्षणभर अबीरने विचार केला. गेले काही दिवस जे काही घडत होते ते सगळं मनात ठेवून त्याच्या मनाची नुसती घुसमट होत होती. पण तो ती कुणाजवळ व्यक्त करत नसल्याने अजूनच वाढत होती घुसमट. व्हॉट आर यू थिंकिंग मॅन? बी फ्री, आय एम युअर फ्रेंड. शर्विल त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. आणि अबीर हसला. कदाचित त्याने त्याचा निर्णय घेतला होता. नथिंग, लेट्स गो, तो म्हणाला आणि चालू लागला. शर्विलला सुद्धा आता समजून चुकले की अबीर आता सध्या काहीच सांगणार नाही आपल्याला. त्यानेही जे काही असेल ते परत विचारण्याचा निर्णय घेतला. अबीर घरी आला. ॲज युजल त्याला असं पिलेलं पाहून कुणी डिनरसाठी आग्रह केला नाही. त्याने ब्लेझर काढून ब्लेडवर फेकून दिलं आणि त्यावर बसला. लॅपटॉप घेऊन त्याने कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. स्क्रीनवर सुद्धा त्याला जियाचा चेहरा दिसू लागला. ओ गॉड, त्याने संतापून लॅपटॉप बंद केला आणि डोक्याला हात लावून बसला. कुणीतरी माझ्या ब्रेनवर PhD करायला पाहिजे. कुणी PhD करून जियाला माझ्या ब्रेनमधून काढून टाकण्याचा एखादा मॉडर्न उपाय शोधून काढला तर सिरियसली मी अर्धी प्रॉपर्टी त्याला देईन. त्याचे एक मन म्हणालं. ओ सिरियसली, खरंच का? त्याच्या दुसऱ्या मनाने प्रश्न केला. डेफिनेटली आय विल. नक्कीच, त्याने उत्तर दिलं आणि तो विकृत हसला. काही वेळाने नाईट सूट घालून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला, पण परत त्याच्या डोळ्यासमोर स्वप्नात आलेल्या रूपातली जिया तरडू लागली. सौभाग्यवती, मी तुमची, तिनं म्हटलेला गजरा कानात घुमू लागला. त्याने आपली पूस बदलून झोपण्याचा प्रयत्न केला, पण तरीही जियाचे ते रूप त्याच्या पिछा सोडेना. शेवटी त्याची तगमग इतकी वाढली की तो उठून बसला आणि त्याने बेडवर धाडकन आपली मूठ आदळली आणि तसंच बसून राहिला. शेवटी त्याने इंस्टाग्राम ओपन केले आणि जियाच्या प्रोफाईलला सर्च केले. जिया निंबाडकर ऑफिशियल म्हणून अकाउंट होते. ते ओपन करून तो तिचे फोटो पाहू लागला. तिच्या जवळपास 3 मिलियन फॉलोअर्स होते, तर त्याला केवळ 10,000. अर्थात या गोष्टीवरून त्याची तुलना होऊ शकत नव्हती. ते पाठीवर उडणारे डार्क ब्लॅक कलर केस, तिचे आखीव रेखीव कपाळ, सरतेज गौरवर्ण असलेला चेहरा आणि चेहऱ्यावरचे असरे भाव. डोळ्यात आरपार पाहिलं तर कोणीही त्यात बुडून जावं असं मृग नयनी डोळे तो तिला पाहत होता. आय डोंट नो व्हाय, बट मी तिच्याकडे का ओढला जातोय? एखाद्या प्राचीन काळात घडल्यासारखी घटना माझ्यासमोर का घडत आहे, जी मी कुणाला सांगूसुद्धा शकत नाही, अगदी शर्विलला सुद्धा नाही. काय मिस्ट्री असेल ही? तिलाही मी असंच आठवत असेल का? मी तिच्या स्वप्नात जात असेल का? छे, असं घडण्याचा इरा गेला. इट्स फिलिंग लाईक ओल्ड मूव्ही, बट वाय? का मला हिच्या फोटोवरून नजर हटवावीशी वाटत नाही? उभी असली तरी वाटायचे की कदाचित समोर आली तर आपण तिचा जीव घेऊ. बट व्हॉट हॅपन? आपण तर तिला वाचवलं. लाईक मॅनेज आपण तिच्याकडे खेचलो गेलो आणि आता तर एक क्षणही हिच्या फोटोवरून नजर हटवावीशी वाटत नाही. तिने ब्लॅक मॅजिक तर केले नाही माझ्यावर? तिचा आवाज आणि तिचा स्पर्श, त्याच्या मेंदूत, तिचा रूप, तिच्या आवाजच आणि स्पर्शाचं कॉम्बिनेशन त्याच्या मेंदूत वारंवार सतवत होतं.
अचानक त्याला काहीतरी आठवलं आणि वेगाने तो खाली गेला. त्याने आपलं गॅरेज गाठलं. तिथल्या दक्ष असलेल्या सिक्युरिटींना सुद्धा प्रश्न पडला की तो इतक्या रात्री गॅरेजमध्ये काय करत असेल. पण ते आपल्या कामात परत गुंग झाले. चुकून कामात झालेल्या हलगर्जीपणा त्यांना परवडण्याजोगा नव्हता. आबिर पटकन वरती आला. त्याच्या हातात एक वस्तू होती. ती जियाची होती. त्याने पटकन टक लावून पाहिलं आणि हसला. त्याच्या रक्ताने लाल झालेला तिचा तो रुमाल तशीच सोडून गेली होती ती गाडीत. तो बेडवरून बसला. तिचा सकाळचा थोडा बालिशपणा आठवू लागला. तिचे केस हवेवर उडणे, क्यूट पद्धतीने रागावणे आणि चुकून त्याच्याच जखमेला धरून ओढून सॉरी बोलणे. तो स्वतःशीच हसला. किती क्यूट होते ते सगळं. आपण अशा व्यक्तींचा विचार करतो जिने तिला वाचून झाल्यावर एक दिवस झाला तरी परत एक मेसेजही केला नाही. ही भावना त्याच्या मनात आली आणि त्यानं तो रुमाल बाजूला टाकला. अरे पण तिच्याकडे कॉन्टॅक्ट नसेल ना आपला, एक मन म्हणालं त्याचं. आणि तो निराश झाला. पण लगेच असं वाटलं की तिच्याकडे सियाचा तरी कॉन्टॅक्ट असेल ना. शेवटी बेस्ट फ्रेंड आहेत दोघे. तिच्याकडून घेऊन केला असता तर मला कॉन्टॅक्ट. त्याने असा विचार केला आणि स्वतःचाच राग आला त्याला. व्हॉट द फक दिस, लेट हर गो टू हेल. कृतज्ञ. आता जोपर्यंत ती स्वतःहून कॉन्टॅक्ट करत नाही तोपर्यंत तिच्याशी बोलणे नाही आणि नाही तिच्याशी रिलेटेड गोष्टी जेवढ घ्यायच्या आहेत. अभिचा राग शेवटी त्याच्या त्या भावनांवर भारी पडला. खरं तर त्याला आपण काय करतोय, कुणाशी चिडचिड करतोय काही कळत नव्हतं. पण जे काही होत होते ते हवं असं वाटत होते. शेवटी तिच्या संपर्क करण्याच्या वेड्या अपेक्षेने तो तसाच बसला आणि परत झोपी गेला. किमान स्वप्नात ती येऊ नये अशी अपेक्षा करून तो झोपला. दुसऱ्या दिवशी अनेक पत्रकारांनी जियाच्या घरावर धडक मारली. ती निमिषबद्दल बडाबडा राग उकळून काढेल असं त्यांना वाटत होते. पण जिया अशी नव्हती. तिने त्यांना सावध प्रतिक्रिया दिल्या. निमिष आधी तिचा चांगला मित्र होता. किमान आधी त्याने तसा दिखावा तरी केला होता. त्याने मानली नसली तरी तिने मानली होती तिची फ्रेंडशिप. तिचे कुटुंबीय तिला सपोर्ट करतच होते. तिच्या बाबांना तर आबिरला भेटून त्याला आभार मानायचे होते. त्याच्याच ते विचार करत होते. त्याने जियाला म्हटलं, जिया, त्या आबिरमुळे माझी मुलगी परत मिळाली आहे. माझ्यासाठी एक खूप आहे. बट आय वॉन्ट टू मीट हिम. आपण त्याला डिनरसाठी इन्व्हाइट करूया का बेटा? व्हॉट से? बाबा म्हणाले आणि जिया विचारात पडली. तितक्यात आतून तिची मम्मी आली. बाबांनीही तिला आपला विचार सांगितला. अगदी माझ्या मनातलं बोललात हो तुम्ही. मीही हा विचार करत होते की त्या आबिरला जेवणासाठी इन्व्हाइट करावे घरी. जिया बेटा, करूयात का त्याला इन्व्हाइट? म्हणजे तू म्हणत असशील तर करूयात, नाहीतर नाही. मम्मी अर्थात निहारिका म्हणाली. मग तर जिया जास्तीच कन्फ्यूज झाली. खरं तर लगेच डिनर अँड ऑल तिला थोडा ऑकवर्ड वाटत होतं. शिवाय ती एक प्रसिद्ध ॲक्ट्रेस होती. तिच्या घरी कोण येत होते, कोण जात होते याचे मीडियाला कुतूहल असणारच होतं. पण आबिरची हेल्प बघता त्याला डिनरसाठी इन्व्हाइट करणं फार मोठी गोष्ट नव्हती. ओके, मी सांगते त्यांना. कधी उद्या करू का इन्व्हाइट? जिया म्हणाली. आज नाही होणार, तू उद्याच कर, मम्मी म्हणाली आणि जियाने हुंकार भरला. आता परत तिला सियाला कॉल किंवा मेसेज करावा लागणार होता. त्याशिवाय कसा मिळणार त्याचा कॉन्टॅक्ट? त्या खडूस आतंकवादीला तिला स्वतःहून बोलावं लागणार होते. तिला आबिरला काय झाले होते स्वतःला काहीच कळत नव्हते. रात्री तेवढा निश्चय करून त्याला जियाला तिच्या फोटोला पाहावंसं वाटत होतं. आधी ती स्वप्नात आली की प्रचंड राग यायचे त्याला. आता मात्र ती हवीशी वाटत होती. काही वेगळंच सुरू होतं त्याच्या आयुष्यात. तो इंस्टाग्राम ओपन करून तिच्या अकाउंट काढणार इतक्यात त्याला आवाज आला. व्हॉट आर यू डुईंग अबिर? डिड यू फॉरगॉट युअर डिसिजन? स्टे स्ट्रॉंग ऑन युअर डिसिजन. तू तुझा निर्णय विसरलास का? तुझ्या निश्चयावर ठाम राहा. आणि पटकन त्याने मोबाईल बाजूला फेकला. आधीच्या तिला तो मुश्किलीने विसरला होता आणि आता जिया नावाचं वादळ परत गोंगावत होते. आता त्याला हे सगळं असह्य होत होते. आज काही करून आपल्यासोबत जे घडले आहे ते त्यानं शर्विलला सांगायचे ठरवले होते. तो रेडी होऊन ऑफिसला निघणार इतक्यात त्याचा फोन किंचाळला. स्क्रीनवर अननोन नंबर डिस्प्ले होत होता. त्याने आपल्या ब्लेझरची
कपलिंगच लावली आणि तो फोन रिसीव केला. हॅलो, मिस्टर अबीर प्रधान हिअर. तो म्हणाला, हॅलो, मी जिया निंबाळकर. तिचा आवाज आला आणि त्याच्या कानावर विश्वासच बसला नाही. चक्क तिने कॉल केला होता. तो तर एक्सपेक्टच सुद्धा करत नव्हता. तिने कॉल करावा अशी त्याची इच्छा होती, पण इतक्या लवकर करेल आणि करेलच असं नव्हतं वाटलं त्याला. ओके, बोल, मी अबीर बोलतोय. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तुम्ही बिझी असाल तर मी नंतर कॉल केला तर चालेल का? म्हणजे तुम्ही मला स्पेसिफिक वेळ दिली तरी चालेल. जियाचा आवाज आला आणि त्याच्यातला ॲटिट्यूड वाला अबीर जागी झाला. इफ यू हॅव डिस्टर्बन्स मी ऑलरेडी, देन व्हाय आर यू टेकिंग परमिशन अगेन स्पीक. तू मला आधीच डिस्टर्ब केले असेल तर पुन्हा परवानगी का घेत आहे बोलायची? तो रुडली बोलला आणि तिकडे जियाच्या चेहऱ्यावर आपसुकच आय विल किल हिमचे एक्सप्रेशन उमटले. मनातच तिने त्याला थोड्या शिव्याही घातल्या. ओ सॉरी, इफ यू हॅव टाईम देन कॅन यू केम टू डिनर? जस्ट आय वॉन्ट टू से थँक्स, जिया म्हणाली. अबीर हसला. नो, मला वेळ नाही. आय विल बिझी होल डे सो आय कांट नॉट पॉसिबल, अबीर म्हणाला. बट डिनर रात्री असतो, जिया रागाने म्हणाली आणि तिच्या आवाजातला सौम्य रागीटपणा ऐकून त्याला हसू आलं. प्लीज डू नॉट से नो. माझ्या आईबाबांनाही तुम्ही यावं असं वाटत होते. सो कॅन यू केम टू माय होम? जिया विनंतीच्या सुरात बोलली. हो, मी विचार करून कळवेन, बाय. त्याने डायरेक्ट फोन कट केला आणि जियाने त्याला शिव्यांची लाखोली वाहिली असावी. माझे आयुष्य ड्रीमसारखं झालं आहे. काय करते मलाच कळत नाही. जावं का डिनरला त्याला कळत नव्हतं. आज सगळं काही शर्विलला सांगून तो जो ॲडवाईस देईल तो मानायचा असं त्याने ठरवलं. पण विचार करता करता सौभाग्यवती रूपात येणारे जिया त्याच्या नजरेत समोर तरडत होती. जियाने एक पाऊल नकळत कुठल्या दिशेने टाकले ते तिलाही माहीत नव्हते आणि त्याला आता शर्विल जो सल्ला देईल त्यावर ही बरंच काही अवलंबून होते. त्याने कोणताही सल्ला दिला तरी तोच त्याचं भविष्य ठरवणार होता, मग तो निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह. पण तो नाकारू शकत नव्हता की जियाचे ते रूप त्याला खरंच आवडलं होतं का? काटे ना कटे तेरे बिन एक पल, क्यों मुझे हो गया वेखू न तुझे धडकन उतर, ये दिल कहाँ खो गया. कॉमेंट्स आणि लाईक द्या. पुढचा भाग एकदम इंटरेस्टिंग आहे. बघा अबीरसोबत काय विशेष घडलं आहे आणि कसा चढला आहे त्याच्यावर तिचा लव्ह एरिया. चला मित्रांनो, अबीर आणि जियाची प्रेम कहाणी कशी मोड घेईल, काय आहे अबीरच्या स्वप्नाचे रहस्य, काय कनेक्शन आहे त्या स्वप्नाचं आणि त्या दोघांच्या आयुष्याचं कळेलच. तुम्ही वाचत राहा. सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं. धन्यवाद.